कशी केली, काय महत्त्व आहे त्या कर्दळीवनाचं ते पाहूया. दत्त संप्रदायातील कथेनुसार स्वामींनी कर्दळीवन श्रीशैल्य पर्वत परिसर येथे जवळपास 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्या काळात ते योगी अवस्थेत होते आणि योग्य वेळ आल्यावर त्यांनी लोककल्याणासाठी पुन्हा अवतार धारण केला. पुढे आहे अक्कलकोटमध्ये आगमन. सुमारे इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ यांनी अक्कलकोट येथे आगमन केले. स्वामींच्या आगमनाची कथा काय ते ऐकू. श्री स्वामी समर्थ प्रथम खंडोबा मंदिरात बसले. त्यांचा वावर अत्यंत अलौकिक आणि योगी स्वरूपाचा होता. सुरुवातीला लोकांना ते महान संत आहेत हे कळले नाही. ते एकदम सामान्य आहेत असे सर्वांना वाटत होते. खूप लोकांनी त्यांना त्रासही दिला, पण त्यांनी हसून प्रत्येकाला गोड बोलूनच वागणूक दिली. काही दिवसांनी त्यांच्या चमत्कारांमुळे आणि कृपेने लोकांना त्यांच्या दिव्य स्वरूपाची जाणीव झाली. त्यांची प्रकट दिनाची तारीख काय? परंपरेनुसार स्वामी समर्थाचा प्रकट दिन हा तारीख 6 एप्रिल 1856 आहे. ठीक आहे, तर चैत्र शुद्ध द्वितीया आणि शके 1778, वार रविवार. या दिवशी त्यांनी अक्कलकोटमध्ये सार्वजनिकरित्या दर्शन देऊन भक्तांचे मार्गदर्शन सुरू केले. श्री स्वामी समर्थांच्या लीलांचा महिमा काय ते थोडक्यात आपण थोडेसे पाहूया. स्वामी समर्थ यांनी अक्कलकोटमध्ये अनेक अद्भुत लीला केल्या. त्यांच्या काही प्रसिद्ध कृपा घटना आपण पाहूयात. रोगी लोकांना आशीर्वाद आणि बरे करणे.